उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचा। प्रश्न क्रमांक 1, आकृतीबंध पूर्ण करा। कृती, नात्यांच्या विणीसाठी योजलेली विशेषणं। इथे 4 विशेषणं दिलेली आहेत। एक म्हणजे नाजूक, दुसरं भक्कम, तिसरं मुलायम आणि चौथं धारदार। विद्यार्थी मित्रांनो, दिलेली विशेषणं उतारा वाचूनच लिहा। पुढे उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती योग्य प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे उतारा दिला जातो आणि त्यावर आधारित कृती सोडवणे अपेक्षित असते। कृती क्रमांक 2, आकृती पूर्ण करा। नात्यांमधील भेदाभेद। उत्तर आहे स्वकीय आणि परकीय। कृती क्रमांक 3, नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा। विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 1A, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। विद्यार्थी मित्रांनो, हा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा। पुढे सुद्धा उतारा दिलेला आहे तो पहा। दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। कृती क्रमांक 2, आकलन कृती। प्रश्न क्रमांक 1, कोठे ते लिहा। 1, वृंदावन उद्यान, म्हैसूर। 2, विश्वेश्वरायांच्या पूर्वजांचे गाव, मोक्षगुंडम। कृती क्रमांक 3, विश्वेश्वरय्या बुद्धिमान होते याचा पुरावा। महाविद्यालयीन पदवी प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम। कृती क्रमांक 3, विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर स्वतः लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 1E, अपठित उतारा। पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। विद्यार्थी मित्रांनो, हा अपठित उतारा दिलेला आहे आणि हा उतारा वाचून आपल्याला पुढील कृती सोडवणे अपेक्षित आहे। पुढे सुद्धा उतारा दिला आहे तो काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1E, अपठित उतारा। पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। कृती क्रमांक 1, कृती सोडवा। 1, जंगलाचा स्वभाव, मोकळा ढाकळा। 2, जंगल लपंडाव खेळते ऊन पावसांशी। कृती क्रमांक 2, जंगलाने सर्वांचे स्वागत केले। उत्तर आहे दिलखुलास आणि मनमोकळे। विभाग गद्य। प्रश्न क्रमांक 2A, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेली ही कविता काळजीपूर्वक वाचा आणि पुढे दिलेल्या कृती ह्या कवितेच्या आधारे सोडवणे अपेक्षित आहे। कृती क्रमांक 1, कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक लिहा। झोपडीतील सुखे। 1, तारांकडे पाहत जमिनीवर निजावे आणि 2, देवाचे नाव नित्य गावे। महालातील सुखे। 1, झोपण्यासाठी मऊ बिछाने आणि 2, कंदील व शामदाने यांची रोषणाई। कृती क्रमांक 2, 1, महालात जाण्यासाठी हा शब्द येतो। उत्तर आहे मज्जाव। प्रश्न क्रमांक 2, महालात चोऱ्या होऊ नयेत म्हणून लावले जातात पहारे। प्रश्न क्रमांक 3, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 3 बाबतचे उत्तर, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर, महालातील धनदौलत ही बंदिस्त असते। तिजोरीला भक्कम कडी कुलूप लावलेले असते। चोरी होऊ नये म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात। संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो। झोपडी सदैव खुली असते। धन दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी कड्या कुलपाने बंद करावे लागत नाही। झोपडीला चोरांचे भय नाही। येथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड उघडी असते। या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झालेला आहे। प्रश्न क्रमांक 4, 1, तिजोरी उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। उत्तर, धनदौलत साठवण्याचे संग्रहित साधन कोणते? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न तयार करा। प्रश्न क्रमांक 2, समानार्थी शब्द लिहा। 1, भूमी जमीन। 2, महाल राजवाडा। प्रश्न क्रमांक 2A, पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। कोणतीही एक कविता। कविता क्रमांक 1, मी वाचवतोय आणि 2, धरीला पंढरीचा चोर। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेविषयी आपल्याला माहिती लिहिणे अपेक्षित आहे। पुढे दोन्ही कवितांचा भावार्थ तसेच परिचय आपल्याला दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा। कविता क्रमांक 1, मी वाचवतोय। प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री सतीश काळसेकर। प्रस्तुत कवितेचा विषय वेगानं बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण या कवितेचा विषय आहे। प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवीने आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहे। नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाद अधोरेखित केला आहे।
आई, आईची बोली, भूमी व कवीने व्यक्त केला आहे। या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडली आहे। कविता क्रमांक 2, धरीला पंढरीचा चोर। प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री संत जनाबाई। प्रस्तुत कवितेचा विषय विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी म्हणून त्याला मनाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवणे। प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, श्री विठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कैद करणे ही संत जनाबाईंची श्री विठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे। प्राण गेला तरी मी तुला सोडणार नाही या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे। त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडतो आहे। प्रश्न क्रमांक 2 पुढील कवितेच्या ओळींचे रसग्रहण करा। दिलेल्या कवितेच्या ओळी काळजीपूर्वक पहा। जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या कवितेच्या ओळींचे रसग्रहण करण्याचा सराव करा। विभाग 3 स्थूल वाचन। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। 1. पुढील फरक स्पष्ट करा। व्यंगचित्र, हास्यचित्र। व्यंगचित्र हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो। हसवणे हा मुख्य हेतू असतो। प्रश्न क्रमांक 2, तुलना करा। भारतातील धुके, लंडन मधील धुके। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पुढे दिलेले आहे ते पहा। प्रश्न क्रमांक 2, तुलना करा। भारतातील धुके, लंडन मधील धुके। भारतातील धुके 1. मनाला सुखद संवेदना देते। 2. धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो। 3. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते। 4. धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते। लंडन मधील धुके 1. लंडनचे धुके औरच आहे। 2. वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते। 3. काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते। 4. वर्षातून 1-2दा काळे धुके लंडनवर पसरते। प्रश्न क्रमांक 3, हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या या प्रश्नाचे उत्तर आपण लिहिण्याचा सराव करा। विभाग 4 भाषा अभ्यास। प्रश्न क्रमांक 4 पुढील कृती सोडवा। 1. रसविचार। पहिला रसविचार आहे भयानक रस आणि दुसरा रसविचार आहे अद्भुत रस। प्रश्न क्रमांक 2, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कोणतेही 2। प्रश्न क्रमांक 1, घाम गाळणे, खूप कष्ट करणे। शेतकरी आपल्या शेतात दिवसभर घाम गाळून धान्य पिकवतात। प्रश्न क्रमांक 4, प्रशंसा करणे, स्तुती करणे। चित्रकला स्पर्धेत विनयचा प्रथम क्रमांक आला म्हणून मुख्याध्यापकांनी विनयची प्रशंसा केली। विद्यार्थी मित्रांनो, टाकून बोलणे, नजर लागणे या दोन्ही वाक्प्रचारांचा अर्थ लिहून आपण वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 3, अचूक शब्द ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, इथे 4ही अचूक शब्द दिलेले आहेत। मार्गदर्शक, गुरुदक्षिणा, मज्जाव आणि दूरदर्शन ही दिलेली उत्तरं जशी आहेत तशीच लिहा। प्रश्न क्रमांक 4, समानार्थी शब्द लिहा। 1. आई, माता। 2. कष्ट, श्रम। प्रश्न क्रमांक 5, विरुद्धार्थी शब्द लिहा। 1. आत, बाहेर। 2. आंधळा, डोळस। प्रश्न क्रमांक 6, वचन बदला। 1. वही, वह्या। 2. वेल, वेली। प्रश्न क्रमांक 7, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा। 1. समाजाची सेवा करणारा, समाजसेवक। 2. मूर्ती बनवणारा, मूर्तिकार। प्रश्न क्रमांक 8, पुढील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। 1. महाभारत, त्याच्यामध्ये इथे उत्तर भारत, हार, मर, हात, भार आणि भात। प्रश्न क्रमांक 9, पुढील विरामचिन्हासमोर नावे लिहा। पहिलं विरामचिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं विरामचिन्ह आहे स्वल्प विराम। प्रश्न क्रमांक 10, पुढील इंग्रजी शब्दांना पारिभाषिक मराठी शब्द लिहा। ॲक्शन, कृती, इंडेक्स, अनुक्रमणिका। प्रश्न क्रमांक 5 पुढील कृती सोडवा। 1. पत्रलेखन, खालील सूचनेनुसार कृती करा। गणेशोत्सव। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 2 पत्र दिलेली आहेत। एक औपचारिक पत्र आणि दुसरं अनौपचारिक पत्र। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही एका पत्राबाबत आपण पत्रलेखन करणे अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, गणेशोत्सव मंडळ आयोजित मोदक बनवण्याच्या स्पर्धेकरता परीक्षक म्हणून लाभलेल्या व्यक्तीचे आभार मानणारे पत्र मंडळाच्या प्रतिनिधी या नात्याने लिहा। हे औपचारिक पत्र आहे। किंवा गणपतीच्या सुट्टीकरिता गावी येत आहोत हे सांगणारे आजीला पत्र लिहा, हे अनौपचारिक पत्र आहे। किंवा प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उतार्याचे 1/3 सारांश तुमच्या भाषेत लिहा। प्रश्न क्रमांक 5 पुढील उपप्रश्नांपैकी कोणत्याही 2 कृती करा। 1. कथा लेखन। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला गोष्ट लिहिणे अपेक्षित आहे। त्या गोष्टीला योग्य असे शीर्षक म्हणजे नाव द्या आणि दिलेली कथा पूर्ण करा। कृती क्रमांक 2 जाहिरात लेखन।
खालील मुद्द्यांच्या आधारे जाहिरात बनवा. आकाश कंदील, दिवे आणि रांगोळी इत्यादी बाबत आपण जाहिरात तयार करा. प्रश्न क्रमांक 3, संवाद लेखन. कोरोना कालावधीतील ऑनलाईन शिक्षण पद्धत या विषयावर आजोबा आणि रोहित नातू यांच्यातील संवाद लिहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कोणत्याही 3 कृतीपैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 5 क, पुढील लेखन प्रकारांपैकी कोणत्याही एक कृती सोडवा. 1. प्रसंग लेखन. जेव्हा मी रस्ता चुकते या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंग लेखन करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रसंगाचं क्रमाने लेखन करणे अपेक्षित आहे. नातेवाईकांकडे जाण्याचा प्रसंग, प्रवासात झोप लागणे, रस्ता चुकणे, झालेली फजिती, शोधलेला मार्ग आणि मिळालेला धडा अशा प्रकारे याचा प्रयत्न करा. कृती क्रमांक 3, आत्मकथन. मी नदी बोलते या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे आत्मकथन लिहा. उगम, बरे वाईट अनुभव, जलप्रदूषण, खंत आणि इच्छा अशा प्रकारे नदीचे आत्मकथन लिहिणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या निबंधात कमीत कमी 5 परिच्छेद आपण तयार करा. प्रश्न क्रमांक 3, वैचारिक लेखन. विज्ञान शाप की वरदान या विषयावर निबंध लेखन तयार करा. आजच्या युगात विज्ञानाचे महत्त्व, फायदे, तोटे, उपाय, तुमची भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक दिलेल्या मुद्द्यावर आपण एक परिच्छेद तयार करा आणि अशा प्रकारे उत्तम असा निबंध लिहिण्याचा सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, निबंध लिहिताना प्रस्तावना त्याचबरोबर आपले विचार सुद्धा निबंधामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी आपल्याला वाक्प्रचारांचा वापर करावा लागेल, त्याच प्रकारे सुभाषितांचा वापर करावा लागेल. अशा प्रकारे सुंदर निबंध लिहिणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे. दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. आपल्या या चॅनेलवर प्रथम सत्र परीक्षेचे इतर विषयांवर